नमस्कार, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बाजारामध्ये अगदी मटार छान ताजा ताजा मिळतोय. चला तर मग या ताज्या मटारपासूनच आपण मटार खिम्याची रेसिपी बनवूया. इथे मी 1 वाटी मटार घेतलेला आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडेसे काजू घेतलेले आहेत, लाल तिखट घेतलेला आहे, मिरची पावडर, हळद पावडर घेतलेली आहे. इथे आपण घरी बनवलेले धने जिरे पावडर, मोहरी, जिरं आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला मटार जे आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, पण खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे. अगदी ओबडधोबड असं आपण याला वाटून घेणार आहोत. इथे मिक्सरला हे मटार आपण बारीक करून घेतलेला आहे. हे बघा, इथे ही मटार मी एका वाटीत काढून घेते. ही बघा, तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक पेस्ट केलेली नाहीये, तर थोडे जाडसर आपण हे मटार इथे ठेवलेले आहेत. आता सर्वात अगोदर कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचंय. तेलामध्ये आपण जिरा आणि मोहरी घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालंय, यामध्ये आपण जिरा आणि मोहरी घालून घ्यायची आहे. हे बघा, आपली जिरा आणि मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा आपल्याला अगदी छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण कांदा अगदी छान मस्त गुलाबी रंगावर परतवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण कांदा अगदी मस्त गुलाबी रंगावर परतवून घेणार आहोत. इथे आपला कांदा जो आहे तो अगदी छान परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची आहे. लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. इथे आम्ही कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तो 1 ते 1.5 चमचा घालून घ्यायचा. धने जिरे पावडर घालून घ्यायची आहे. ही धने जिरे पावडर आपण घरीच तयार करून घेतलेली आहे. मसाले परतत असताना अगदी मस्त वास येतोय. इथे आपला हा कांदा आणि मसाले सर्व छान तेलामध्ये परतवून झाले की आपण त्यामध्ये चिरलेला टमाटा घालून घ्यायचा आहे. टमाटा सुद्धा आपल्याला या तेलामध्ये अगदी छान मस्त नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इथे आपल्या टमाट्यांना सुद्धा अगदी छान मस्त तेल सुटलेले आहे. अगदी 2 मिनिटांसाठी आपल्याला टमाटे
परतवून घ्यायचे. हे बघा. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतोय. अगदी 1 चमचा मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचंय. आता कढईमध्ये आपण बारीक करून घेतलेली मटार जी होती ती घालून घ्यायची आहे. चमच्याने छान मिक्स करून घेऊया. ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते. इथे आपले मटार आपण छान परतवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण काजू घालून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे अगदी थोडेसे काजू आपण भाजीमध्ये घालून घेतलेले आहेत. तेही आपण तेलावर छान परतवून घेऊया. आता ही भाजी शिजण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. या ठिकाणी भाजीमध्ये मी अगदी 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला भाजीमध्ये थोडा रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी ॲड करू शकता. या ठिकाणी आता आपण कढईवरती 1 झाकण ठेवून घेणार आहोत. अगदी 6 ते 7 मिनिटांसाठी आपण या भाजीला अगदी छान वाफ द्यायची आहे. इथे भाजीला अगदी तेल सुटेपर्यंत आपण अगदी मस्त शिजवून घेणार आहोत. इथे 4 ते 5 मिनिटानंतर मी भाजी एकदा हलवून घेतलेली आहे आणि पुन्हा 2 मिनिटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे. फ्रेंड्स, आपण मटारची भाजी तर नेहमीच करतो, पण अशा प्रकारे मटार खिमा तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. अगदी खायला मस्त लागतो. इथे आपली भाजी अगदी छान दिसते. आता पुन्हा 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि इथे जवळजवळ आपली ही भाजी अगदी मस्त बनून तयार झालेली आहे. आता या भाजीला मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. ही बघा तुम्ही, रंग अगदी मस्त दिसतोय. इथे मी आता बाउलमध्ये ही भाजी काढून घेते आहे. भाजीचा रंग आणि वास एकदम मस्त. करायलाही अगदी झटपट आणि सोपी अशी ही मटार खिम्याची भाजी आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा ही भाजी खूप आवडेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू.